मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे। काल दिवसभरातल्या 3 बैठका अपयशी ठरल्यानंतर आता बेस्टच्या संपावर तोडगा निघण्याची एक शक्यता निर्माण झालेली आहे। दुपारी 3 वाजता मातोश्रीवर याबाबत आता बैठक होणार। संपावर तोडगा काढण्याचा महापौर बंगल्यावर काल जी बैठक झाली होती ती अपयशी ठरलेली होती। आम्हाला बीएमसी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अशी बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णात, काय अपेक्षित आहे आज दुपारच्या बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत? रात्रीची असफल बैठक झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलवलेली आहे। उद्धव ठाकरेंनी रात्री देखील महापौर निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या सदस्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला होता की आमच्या वचननाम्यामध्ये एक ठरलेलं आहे की दोन्ही बेस्ट आणि मुंबई महापालिकेचं बजेट जे आहे ते एकत्र करायचं आहे, त्यामुळे जी समस्या आहे ती निघून जाईल आणि त्या संदर्भातलं जे वेतनाचा जो मुख्य मुद्दा आहे तो वेतन देखील 10 तारखेपर्यंत देणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी काल रात्री सांगितलं होतं। परंतु तरी देखील जे कामगार संघटनांचे प्रतिनिधी होते त्यांनी ते मात्र या संपावर ठाम होते। परंतु संपावर ठाम असतानाच त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की आम्ही उद्या दुपारी तुम्हाला पुन्हा भेटतो आणि नंतर पुन्हा बोलू, अशा प्रकारचं रात्रीचं चर्चा होती। त्यानंतर रात्रीच्या ठरल्याप्रमाणे आज दुपारी मातोश्रीवर ही बैठक होईल। या बैठकीमध्ये कामगार संघटनांचे सर्व प्रतिनिधी, महापालिकेतले शिवसेनेचे पदाधिकारी, त्याचबरोबर आयुक्त आणि बेस्टचे महाव्यवस्थापक असे सर्वजण या बैठकीत सहभागी होतील आणि बेस्टच्या संपाबाबतचा तोडगा जो आहे तो निघण्याची शक्यता आहे। धन्यवाद कृष्णात या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।